आजच्या या उत्सवामध्ये आणि या विजयामध्ये आपण सर्व भुसावळच्या लोकांनी जो सहभाग घेतला आणि या मुलांना अगदी उत्साह वाढवला सर्व समाजाच्या लोकांनी, यांचे आम्ही जास्त आभार मानतो. कारण की समाज जर कोणत्याही खेळाला महत्त्व देत असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. कारण की हे काही साधं काम नाही, हे रक्त आटवायचं काम आहे. आणि हे सर्व जे श्रेय आहे ते सर्व निरंतर करत आहे. त्यांच्या हाताला खादा लावून समाजातील बरेच लोक त्यांना प्रयोग करत असतात आणि त्याचाच परिणाम आहे की आज आपण जी पिढी घडवलेली आहे, पिढी येणाऱ्या काळात समाजात देशात नाव रोखून करीत बाबासाहेब आंबेडकरांचं नाव उंच होईल आणि समाजामध्ये एक प्रकारची आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये समाजात एक प्रेरणा देऊ इच्छितो. त्या प्रेरणेच्या भावनेतून समाजातून एक चांगली व्यवस्था निर्माण होईल. त्या व्यवस्थेतून समाजाला फायदा होईल एवढंच मी आजच्या विजया समारोहामध्ये माझे 2 शब्द व्यक्त. आज या ठिकाणी आमची ममता दीदी आणि आरुषी या दोघांनी खेलो इंडिया खेलो चेन्नई या ठिकाणी जाऊन त्यांनी फार मोठं यश संपादन केलेलं आहे. भुसावळ शहराच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. परंतु एक सांगू इच्छितो की या भुसावळ शहरामध्ये जवळजवळ 35 ते 40 वर्षापासून आमचे हिंदू सिल्वर सर किक बॉक्सिंग आणि बॉक्सिंग हे विद्यार्थ्यांना तयार करण्याचा एक त्यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि सर्व मुलांना की आज ज्या शहरामध्ये जे व्यसनाच्या आधारित मुलं जात आहेत त्यांना एक चांगल्या व्यवस्थित वळणावर आणण्याचं काम आमचे भीमजोत सर या ठिकाणी करत आहेत. आणि याचं श्रेय खरं तर त्यांनाच देतो. परंतु सर्व जे आमच्या ज्या छोट्या बहिणी त्या ठिकाणी ब्रेज आणि सिल्वर मेडल आणलेलं आहे त्यांना मी परत एकदा शुभेच्छा देतो. काय सांगणार बाळा भाऊ, आज भुसावळ शहरामध्ये खूप मोठा जल्लोष साजरा होत आहे. मला असं वाटतं माझ्या अंगाला बघा आज काटे आलेले. मी स्वतः शिक्षक आहे, राष्ट्रीय कोच आहे. मी पण मुली घडलेला आहे. मोठे मोठे अचिव्हमेंट मी सुद्धा केलेले नाही आहे. मला वाटतं गुरु तो गुरु असतो आणि सर्व श्रेय गुरुलाच जातं. आणि खरोखर म्हणजे सोनू असतो, रात्री असो, यांची संपूर्ण टीम असो, या लोकांनी रात्री मेहनत करून माझ्या घरासमोर क्लब आहे. मी यांना बघतो कशी मेहनत करताना काय करता. मी खूप छान प्रोत्साहन मुलांना मुलींना मी तुमच्या माझ्यावर आवाज करतो की मी पण महिलांचा कोच, राष्ट्रीय कोच आहे, सर्व महिलांचे कोच काही म्हणल्या किंवा बच्ची होती सोनं मुला उत्तम दिला तो काळ गेला. आता आमच्या महिला त्यांना त्या घराची काही आमच्या हजार म्हणतात अशा त्यांना स्पोर्ट्समध्ये मुली जात नाही आहे. तर सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलं-मुलांना स्पोर्ट्सकडे घडलं पाहिजे, जेणेकरून 36मध्ये भारताची ऑलिम्पिक होणार आहे. त्यामध्ये आपलं मुलं व मुलं जाऊन भारताच्या प्रतिनिधी व भुसावळसाठी गोल्ड मेडल जिंकून आले आणि भुसावळच्या नावामध्ये काय सांगणार भाऊ, आज ब्रॉन्झ मेडल आणि सिल्वर मेडल मिळाले भुसावळ शहराला. भुसावळ शहरांमध्ये परत एकदा इतिहास घडण्याचं काम आज या ठिकाणी घडलेलं आहे. महाराष्ट्रामधून भुसावळ शहरामध्ये जाऊन चेन्नईमध्ये इतर प्रदेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी एक हा छोटासा खेळ नाही आहे. खरंच यांच्या मेहनतीला खूप सलाम आहे आणि ज्यांनी घडवलं शेजवळ साहेबांना त्यांनाही सलाम आहे. कारण की पूर्ण मेहनत या लोकांनी घेतली. यांचं खूप कौतुक करायला पाहिजे. महिला असून त्यांनी चेन्नईमध्ये गेले आणि या ठिकाणी त्यांना भुसावळ शहराला मान दिला. त्या बाबतीत त्यांचं अभिनंदन आणि वाढदिवसाची शुभेच्छा. आपल्या खंडारी गावातील सावकारे या दोघांनी चेन्नई येथून खेलो इंडिया सिल्वर आणि ब्रॉन्झ हे मेडल आणलेलं आहे. हे ग्रामीण व शहरी भागासाठी सुद्धा कौतुकाची बाब आहे आणि आम्ही मनापासून खंडारी गाव व भुसावळ शहर यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आमचे भीमजोत शेजवळ सर यांची खूप मेहनत आहे आणि त्यांचा मुलगा यांचीसुद्धा खूप मेहनत आहे. यांनी दोघांना खूप चांगल्या प्रकारे घडवलं आणि यांच्या अजून बरेचसे विद्यार्थी गेलेले आहे. आमच्या बाळामोरे भाऊ यांच्याकडूनसुद्धा बरेचसे विद्यार्थी बॉक्सिंगमध्ये गेलेले आहेत. आणि या सर्वांचं मनापासून मी हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन.